बघतोय की आपण सगळे सभागृहातले सदस्य शिक्षकांच्या संघटना आल्या की आपण शासनाकडे येतो, बैठका होत्यात, GR होतो, शुद्धीपत्रक होतं, GR होतं, शुद्धीपत्रक होतं, अशा एवढे GR आणि एवढी शुद्धीपत्रक आता झालेली आहेत. हे सगळे GR निरस्त करण्याची वेळ आलेली आहे आणि एक बदली धोरण नव्यानं बनवून शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पार पाडणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपण शासनाच्या आम्ही विचारत नाही. ठीक आहे. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये एकूण रिक्त जागा 37,000 दाखवल्या आहेत आणि तुम्ही 3 महिन्यामध्ये तुमचा अधिकारी काहीतरी खोटं तुम्हाला माहिती पुरवत आहे. खोटी चिठ्ठी पाठवली, खोटी. मी माझ्यासाठी नाही, मी रागावून बोलत नाही तुम्हाला. वाढदिवस आहे, मी हसतच बोलतो. शिक्षण हा गंभीर प्रश्न आहे ना. 37,000 दाखवली, माहिती घ्या. आणि आता कुठे 10,000 12,000 दाखवतात. म्हणजे दिशाभूल होता कामा नये. वस्तुस्थिती आली पाहिजे पुढे. माझ्या एका जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय, एकच मिनिट अध्यक्ष महोदय, माझ्या एका जिल्ह्यामध्ये 237 शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत. 5 शिक्षकाची गरज आहे, 2 शिक्षक कमी आहेत. मी जिल्हा परिषदच्या कडून माहिती घेतली आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे आपल्याला की किमान मंत्री महोदयांनी आम्हाला ही जागा पाहिजे. उत्तर ठीक आहे, जागा किती रिक्त आहेत पण लवकर भरून द्या ना. 7 वर्ग आहेत, 3 मास्तर आहेत, भांगणार नसतील काय पोरांना शिकवतील ते. आणि सेशन संपण्याच्या निर्देश द्या. तिथून तुम्हाला विनंती आहे, तिथून निर्देश द्या सेशन संपण्याच्या अगोदर की या ठिकाणी तुम्ही कार्यक्रमच जाहीर करायचा निर्णय सांगा. तुम्ही आदेश करा. एक चांगलं सत्कार्य होऊ द्या आमच्या ठीक आहे. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी जी आता माहिती सभागृहाला दिली की एकूण रिक्त जागा 37,000 आहेत, तसं जर का शासनाकडनं रेकॉर्डवरती आलं असेल तर मंत्री महोदयांनी परत तपासून या संदर्भातलं उत्तर द्यावं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, दिवस प्रभावीपूर्ण काम केलं आणि हा जो पर्सेंटेज आहे 2024 मध्ये जो 3.32 होता, हा खाली उतरून 2.65 वर आला. आणि पुढचे 3 वर्ष सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली अधिकाधिक कुपोषण या मुद्द्यावरच काम करणार आहोत. अर्बन एरियाजमध्ये सुद्धा UCDC हे अर्बन सेंटर्स आपण सुरू केले, ज्याच्यामध्ये ओबेसिटी आणि कुपोषण ह्या दोन्ही मुद्द्यांवर सभापती महोदय काम करण्यात येईल. आणि मेळघाटच्या संदर्भातील ज्याचा विषय संजयजींनी, खोडके साहेबांनी सुद्धा, उमाताईंनी सुद्धा या ठिकाणी मांडला, आदिवासी विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग यांची एक स्पेशल टास्क टीम आम्ही त्या ठिकाणी फॉर्म करून पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये यावर्षी जो आकडा कमी झालेला आहे तो आणखीन कसा कमी होईल यासाठी वेगवेगळे त्यांच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात येतील. याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन प्रोग्राम सुद्धा आम्ही इन्क्लूड करू. आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग, आरोग्य विभाग, महिला बालविकास विभाग आणि तिथल्या जिल्हा परिषदेच्या तिथल्या ह्याच्यातलं एक नोडल ऑफिसर त्या संदर्भातलं नेमून ही मेळघाटची कुपोषणाची संख्या ही अधिक पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये कमी आणण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं जाईल. धन्यवाद. मिटकरी साहेब, आपला जो चर्चेचा विषय तो सभापतींशी चर्चा करून उद्यासाठी त्याचा निर्णय घेण्यात येईल. उद्यासाठी हो, त्यासाठी सभापतींबरोबर चर्चा करून उद्यासाठी त्याचं आपण रेकॉर्डर द्या की उद्या घेऊ म्हणून चर्चा. सिरियल आहे, तुमचाच नंबर आहे. आणि आता सभागृहाची बैठक स्थगित होत असून सभागृहाचे नियम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.